आळंदीला डॉक्टर महाराजांकडे ज्या वेळेला विचारसागराचे पाठ ऐकायला आम्ही जायचो त्यावेळेला महिलांना परवानगी होती, आता नाहीये वाटतं, पण त्यावेळेला असायची. पाठाला बसल्यानंतर रोज मोजके चेहरे असायचे, पण एकदा एक मावशी बसलेली दिसली. म्हटलं पहिल्या दिवशी आली असेल, उद्यापासून यायची नाही, पण तब्बल सलग 6 महिने ती मावशी पाठाला बसायची. आणि त्याच्यानंतर लक्षात आलं ती मावशी फक्त पाठालाच बसत नाही तर ती मधुकरीच्या पंक्तीला पण बसते. मग मात्र मावशींना विचारलं, मावशी चांगल्या घरातल्या दिसता, कारण चांगल्या घरातल्या बाईचं तेच चेहऱ्यावर तर लक्षात येतं. म्हटलं चांगल्या घरच्या दिसता पण मधुकरीच्या पंक्तीला बसता, कधीतरी तुम्हीच आम्हाला एखादी पंगत घाला, काय म्हणून हे मागून आणलेलं खात असाल बरं. त्यावेळेला त्या मावशीनं सांगितलं, दिवस वाईट आलेत म्हणून मधुकरीचं अन्न खावं लागतंय. म्हटलं खरं तर मधुकरीचं अन्न खायला मिळणं हे चांगले दिवस येण्याचं लक्षण आहे, पण चांगलं चुंगलं खाल्लेल्या माणसाला मधुकरी खायला लागावी त्याचं कारण काय. त्यावेळेला त्या मावशीनं सांगितलं, मुलगा यात्रेला म्हणून आळंदीला घेऊन आला आणि इथं मला सोडून गेला. बरं ते जाणून बुजून सोडलेलं माझ्या लक्षात आलं, कारण इथून तिथून मी त्याच्या हाताला धरत होते तर तो म्हणायचा, तू माझ्या हाताला धरू नको, मी तुझ्या हाताला धरतो. म्हणून त्यानं हाताला धरलं आणि गर्दी आली, गर्दीमध्ये त्यानं माझा हात सोडला आणि 10 मिनिटाच्या आत तो पसार झाला. ज्या अर्थी त्यानं परत मला शोधण्याचा प्रयत्न केला नाही, त्या अर्थी त्याला मी नकोशी झाले होते हे माझ्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळं परत माघारी पण गेले नाही. आणि इथं काही व्यवस्था नाही, फुटपाथवरती झोपते. वेळ प्रसंगाला पाऊस पडला तर एखादं शेड उपलब्ध होतं, पण जेवणाची व्यवस्था काही झालेली नाही. आणि संतोषी मातेला रोज कुठवर जावं, जरा सात्विक अन्न खाता येईल म्हणून मधुकरीच्या पंक्तीला बसते. मग मी म्हटलं एवढं चांगला मुलगा आहे, घरदार आहे, पण तरी सुद्धा इथं राहायला लागतंय, त्या मुलाचा दोष आहे. मग आम्ही पोलिसांना सांगितलं, घोलप साहेब त्यावेळेला आळंदीचे PI होते, आम्ही त्यांना जाऊन सांगितलं की त्या मावशीकडनं फक्त गोड बोलून मुलाचा नंबर काढून घ्या आणि त्या मुलाला ना 2 ठोके टाका, त्याला सुतासारखा सरळ करा, मावशीला घेऊन जायला सांगा, कारण हे चित्र आम्हाला न शोभणार आहे. आळंदीमध्ये अशी एखादी माता राहणं हे आम्हाला वाईट वाटतंय. त्या साहेबांनी 2 तास त्या मावशीला बाजूला घेऊन चौकशी केली, तुझा बाई मुलगा राहतो कुठं, त्याचं गाव काय, पत्ता काय, फोन नंबर काय. 2 तास बाईनं काही तोंड उघडलं नाही आणि 2 तासानं ते वैतागून निघून गेले. त्यांनी आम्हाला सांगितलं, मावशी काय आम्हाला सांगत नाही. मग मावशीकडे गेले आणि विचारलं, म्हणलं मावशी 8 दिवसापूर्वीचा पाठ काय सांगितला, त्याचा सिद्धांत काय होता हे तुम्हाला सांगता येतं, आणि ज्या मुलासाठी आयुष्य कडेला घातलंय त्या मुलाचा तुम्हाला नंबर माहिती नाही. त्यावेळेला त्या मावशीनं उत्तर दिलं, माझा मुलगा कोण्या गावात राहतो, कोण्या गल्लीत राहतो, कोणत्या सोसायटीत राहतो, कुठला फ्लॅट नंबर आहे त्याच्या मोबाईलमधल्या 2 सिम कार्डचा नंबर काय, तोही माझा तोंडपाठ आहे, पण मला पोलिसांना सांगायचा नव्हता. म्हणलं का नव्हता सांगायचा. त्यावेळेला त्या मावशीनं सांगितलं, जर यदा कदाचित त्या पोलिसांना मी माझ्या लेकराचा नंबर दिला असता तर पोलिसांनी त्याला फोन केला असता, घाबरून माझं लेकरू पोलीस स्टेशनला आलं असतं, पण त्या पोलिसांनी पोलीस स्टेशनपासून माझ्या रूमपर्यंत त्याला मारत आणला असता आणि माझ्या लेकराला असं 4 लोकांदेखत कोणी मारावं हे मला सहन होणारं नव्हतं, त्याच्यामुळं मी नंबर दिला नाही.